दर्यापूर तालुक्यातील तामसवाडी फाटा येथे गोपाल पाटील अरबट यांच्या वतीने शिवछत्रपती शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे। तर आज श्रीधर पाटील अरबट, डॉक्टर इक्बाल पठाण, सर रवींद्रजी गणोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळी तामसपेढी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, शिवप्रेमी, माजी खासदार आनंदराव अडसूळ साहेब सह पटप्रेमी व विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली होती। शेतकरी राजाचा हित जोपासणारा सोहळा म्हणून शंकरपट हा ओळखला जातो। स्वतःच्या मुलाप्रमाणे बैलाला जीव लावून प्रथम क्रमांक येण्यासाठी धुरीकर जीव वेशीला टाकतो, तर बैलावर कृतज्ञता व्यक्त सुद्धा केला जातो। लाखो रुपये किमतीचे बहुमोल शंकरपट बैल पटात धावत असतात। प्रत्येक जण प्रथम क्रमांक येण्यासाठी धावपळ करीत असतो। तर पट रसिक बांधवांच्या उल्हासाकरिता तामसवाडी येथे भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन आजपासून करण्यात आले आहे। या शंकरपटामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील नामवंत बैल जोड्या आपलं प्रदर्शन करीत आहेत। विदर्भ केसरी असलेले बैल सुद्धा या पटात उपलब्ध आहेत। लखन, जलवा, बादशाह, रुबाब, राजू, ॲपल, रणवीर, अर्जुन, लक्षा, बादल हे ख्यातनाम प्राप्त बैलांनी उपस्थिती लावली आहे। तर तामसवाडी येथे आज पहिल्याच दिवशी संभाजीनगर येथील लखन व जलवा या बैल जोडीने 6 सेकंद 45 पॉईंट इतक्या वेळात अंतर कापत पहिल्या दिवशीची खुशखबर पट रसिकांना दिली आहे। गुलालाचा मानकरी कोण होईल हे वेळच ठरवणार आहे। नियोजनपूर्ण वातावरणात पटाला सुरुवात झाली आहे। उद्या आणि परवा पटाचा आनंद घेता येणार आहे। आयोजकांच्या वतीने शांतता अबाधित ठेवून आनंद लुटण्याचे आवाहन यावेळी गोपाल पाटील अरबट यांच्या वतीने करण्यात आले। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। लक्ष्मण नगर तालुका बदनापूर जिल्हा जालना यांचा जन्म होता आणि मराठवाडा एक्सप्रेस मनोहरभाऊ चव्हाण करोडीकर तालुका जिल्हा संभाजीनगर यांचा लखन होता। लखन आणि जलवा आलेला आहे 6 सेकंद 45 पॉईंट। सध्या या जोडीचा पहिला नंबर लागलेला आहे। टोकन घेऊन जावं। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।